माहिती द्यायची. आता आपली जी कंपनी आता तुम्हाला माहिती देते आहे, आपली जी कंपनी आहे कोणत्या कंपनीवर टाकतो दास, हो की नाही, दास गॅस सेफ्टी डिव्हाइस रिक्वायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड, हो की नाही. आपली जी कंपनी आहे प्रायव्हेट आहे, पण गव्हर्नमेंटचं काम चालू आहे आपलं. मला सांगा, रेल्वे ठेकेदारीमध्ये गेली तर रेल्वे कोणाची आहे? रेल्वे म्हणजे आपले गव्हर्नमेंटची आहे, हो की नाही. एजंटच्या ठेकेदारीमध्ये गेले, एजंटच्या कोणाच्या? गव्हर्नमेंटच्याच आहे. तसं हे काम गव्हर्नमेंटने आपल्याकडे थोपलेलं आहे. अच्छा, सगळ्यात मेन कंपनी जरी प्रायव्हेट असली तरी गव्हर्नमेंटचं काम, सिलेंडर गव्हर्नमेंटचंच काम आहे. अभियान आपलं चालू आहे. बघा, माझं नाव नमस्कार मनीषा एखारे, शेगावचे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते. आता गेल्या 30 वर्षापासून जे सिलेंडर आपण घरामध्ये वापरतो, या सिलेंडरपासून सिगरेटपर्यंत जे 5-6 प्रकारचे स्फोट भडके होतात ते घरामध्ये होऊ नये म्हणून त्याबद्दलची माहिती देते. आता 30 वर्ष झाले याला रंग कोणता दिलेला आहे? लाल दिलेला आहे. का बरं दिलेला आहे? डेंजर कलर आहे, धोक्याचा दिलेला आहे. दुसरा नियम कोणता आहे याच्यावर माहिती आहे का तुम्हाला? कधी वाचला का? हे संपत्ती तुमची आहे की माझी आहे? आमचीच आहे. हे गव्हर्नमेंटची संपत्ती आहे, तुमची नाही, माझी नाही आहे. आपण काय करतो, भाड्याने घेतो, 2 महिने वापरतो, परत देऊन देतो, हो की नाही. आता गव्हर्नमेंटची संपत्ती असल्यावर सुद्धा गव्हर्नमेंटच्या जागेत कुठे नेऊ देतात का? रेल्वेत, विमानात नाही नेऊ देत. का बरं नाही नेऊ देत? स्फोट होईल किंवा लीक होईल. स्फोटक आहे, ज्वलनशील आहे म्हणून हे नेऊ देत नाही. पण आपण कुठं आणून ठेवलं? अख्ख्या जीवनाच्या प्रवासात आपण आपल्या काळजाजवळ आणून ठेवलं, ते म्हणजे किचन. आपली फॅमिली ही आपलं काळज आहे, हो की नाही. आता किचनमध्ये आणून ठेवलं आणि किचनमध्ये आणल्यानंतर एकदा लावून दिलं की नंतर आपण त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. पहिला नियम दिलेला आहे, डिलिव्हरी देते समय सीलर वजन की जांच करेल. तुम्ही कधीतरी करून घेतलं का? एक वेळा आले होते तेव्हा करून घेतलेलं आहे. एकच वेळा? तुम्हाला आयुष्यामध्ये सिलेंडर वापरायला सिलेंडर जसं झालं जन्म झाले ना, हो झाले, 30-35 वर्ष झाले असेल. मला जसं समजते तसं मला 25-30 मला 35-1च्या वर झाले असेल समजा. तर कधीतरी तुम्ही वजन करून घेतलं का? नाही. आता याचं वजन करून घेण्यासाठी याचं वजन माहिती पाहिजे किती आहे म्हणून, बरोबर की नाही. तुम्हाला माहिती आहे का सिलेंडरमध्ये किती गॅस भरलेला असते, त्याचं वजन किती असते? 11 पॉईंट काहीतरी असते वाटतं. नाही, 15 पॉईंट काहीतरी. 14 किलो याच्या गॅस भरलेला असते. तिथं असते नीटवेट लिहिलेलं आणि मोकळ्या टाकीचं वजन 2 खांबावर दिलेलं असते. ते 15, 16, 14, 18 असं असू शकते लोखंडात टाकीचं. आता मला सांगा, 2 खांबावर सेम दिलेले आहेत, एका खांबावर हे काय दिलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? ही 30. बघा, प्रत्येक इव्हेंटला एक कोड भाषा दिलेली राहते आणि कोड भाषा ती कशी असते? याची आहे ABCD 4 वर्ड आहे. प्रत्येकी एका वर्डमध्ये 3-3 महिने मेन्शन केलेले आहे. पहिल्या A मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च, B मध्ये एप्रिल मे जून, C मध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि D मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आता मग इथं काय आहे ते? बी. मग किती आहे? फेब्रुवारी, आपलं मार्च, एप्रिल मे जून 2030 पर्यंत चालणार आहे. हे 30 आपल्याला वर्ष दर्शवते. तर दुसरा नियम काय दिलेला असते? उपयोग न होण्यापर रेग्युलेटर बंद करा. तुम्ही करता का कधी? हा, करते मी. रात्री करते. रात्रीला करता, दिवसभर चालू? हा, दिवसभर चालू असतो. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. रात्रीला करतो आपण, तर करायलाच पाहिजे. त्याच्यानंतरही सांगते मी तुम्हाला न करण्याचं कारण काय. आता बघा, एवढी माहिती तर मी सांगितली तुम्हाला, हो की नाही. आता हे तर आहेच एक स्फोटक म्हणून सरकारने घोषित केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय बॉम्ब म्हणून सरकारने घोषित केलेलं आहे. पण आपण हे रेग्युलेटर कसं लावतो? असं लावतो आणि सोडून देतो. उचलता एखादा छर्रा गळला, चपला उकड बसला तर काय होईल? गॅस लीक होईल. चुकून कधी आपल्या दिव्यापर्यंत, देवघर आहे आपल्याकडे, तिथून कधी दिव्यापर्यंत गेलं तर काय होईल? स्फोट होणार ना. मग हे कसं लावायचं? कसं लावलं तर सोडून द्यायचं. आता हा पाईप आहे का आपल्याकडे? हा नाही, आता तो ताराचा आहे. ताराची कोटिंग आहे, रबरीची आणि केस्टिक्युलरचं आवरण आहे, सूर्या कंपनीचं आहे. याला काय आहे? हे रबर आहे, नरम आहे. उद्र पडत होते, तवा वगैरे लागल्या की वितळायचा स्फोट व्हायचे, म्हणून हा सरकारने गणगरदापासून बंद केला. आता आपण असा पाईप आपल्या घरात लावलेला आहे आणि असा पाईप आपल्या घरात लावलेला असल्यावर आपण सिगडी कशी धुतो? ते मस्त छानपैकी निरमा वगैरे टाकून, लिक्विड टाकून कचकच घासून घेतो आणि असं उतरवतो, बाळाला आंघोळ घालतो तशी. आणि पाणी असं उतरवल्यानंतर पाणी जाते पाईपाला. आता आपल्या घरात जी 3 लेअर ताराची कोटिंग आहे, त्या ताराच्या कोटिंगला कधी पाणी लागलं तर काय होईल? सडणार आणि जगणार ना, जगते. गोलगोल फिरायला लागते, इथून माया सोडून देते. चुकून कधीच चालू मध्ये आपल्या चॅनल हलवडवलं, सिगरीत झाली, ढिल्ला व्हायला किंवा ओलच व्हायला तर तिथून कधी पाईप निसटला तर काय होईल? स्फोट होणार. याची काळजी कोणाला घ्यायची? आपल्याला स्वतःच घ्या. हा, दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुका आहेत आपल्या, होतात ना? हो मॅडम, आपल्याच्याने होतात ना नॉर्मल? हो, नॉर्मल चुका आहे. आता हा एक आंतरराष्ट्रीय बॉम्ब मी सांगितलंच तुम्हाला. हा तर एक धोका आहेच आपल्या घरात, पण दुसरा धोका होता. त्याच्यापासून सरकार, गव्हर्नमेंटने काय फायदा, आपल्याला काय सोल्युशन दिलं?
हे नाही, इलेक्ट्रिसिटीचा जो धोका होता त्याच्यावर गव्हर्नमेंटने काय इलाज काढला माहितीये? अंडरग्राऊंड फिटिंग केली, केबल चांगल्या वापरल्या कॉपरच्या, अर्थिंग वगैरे छानपैकी लावून दिली. सर्वात मेन म्हणजे एमसीबी बसवला. प्रत्येक घरी एमसीबी बसवला. का बरं? थोडासा शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून. हो की नाही? कोणाला शॉर्ट लागू नये किंवा मोबाईल उडू नये, फ्रीज उडू नये, आपल्या घरातल्या छान छान वस्तू उडू नये म्हणून आपण काय करून घेतलं? एमसीबी बसवून घेतलं. हो की नाही? ते काय करते, थोडंसं व्होल्टेज कमी जास्त ऑटोमॅटिक ट्रिप होऊन जाते खाली, खाली पडून जाते. कसं याच्यावर एमसीबी काढलेलं आहे गव्हर्नमेंटने, ते पाहिलं का तुम्ही? नाही मॅडम. ते दाखवलं काय काम. आता हा लावायचा कसा? हा जो आहे आपलं जसं रेग्युलेटर लावतो आपण तसाच हा असा लावायचा वर उचलून. ठीक आहे? हा असा वर उचलायचा आणि असा लावायचा. आता हे लावल्यानंतर हे जी रिंग आहे ते खाली ओढायची आणि हा कॉक चालू करायचा. आता मी मगाचं प्रेशर दाखवलं नाही तुम्हाला, पण आता दाखवते. कमी आहे की जास्त आहे नाही माहीत, कारण की मी मगाचं प्रेशर तुम्हाला दाखवलं मागे. आता कितीही बुडबुड्या आल्या ते इथं कोणत्या आवाज जास्त आहे. हां, आणि हा कसा आहे तो स्लो आहे. स्लो आहे. का हे डिवाइस लावलेलं आहे, डिवाइस लावलं म्हणून. आता मला सांगा, इथून जो आपल्याला गॅस सप्लाय मिळते हे प्रेशर पहिलं किती होतं? 660. 500 लॉक केलं आणि 160 आपल्याला स्वयंपाकाला ते देणार आहे. आता हे त्याच्यावर मला लावायचं. आता हे असं लावलं, हा कॉक चालू केला की तर आपल्याला गॅस सप्लाय मिळायला पाहिजे. हो की नाही? पाहिजेत की नाही? पण भेटत आहे का मग? नाही. का बरं नाही भेटला ते? तुम्ही काही चालू केलं नाही. दोन्ही बटणं चालू आहे आणि इथं भेटत आहे नाही. का बरं नाही भेटत मग? हा परमिशन शूज आहे. गाडी लावल्यावर गाडी पडते का? नाही. तिला किक मारावं लागते, सेल मारावं लागते. कसं याला परमिशन द्यायचं. आता काटा कुठे आहे? स्लोवर आहे. सर्वात मेन म्हणजे लालवर आहे. लालवर आहे. आता मी याला परमिशन देते. गेल्यावरती थोडा गेल्यावरती बघा हे इथं कसं पेटलं होते? आरामशीर पेटलं की जोरात? आरामशीर. माझं चालू मध्ये कधी इथून नळी निसटली तर काय होईल? इथे लागणार, लीक होईल ना गॅस. हो की नाही? लागणार. ओढू का? ओढा 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 ओढू का नक्की? मशीन बघा काय काम करते. काय केलं? डाऊन झाली. डाऊन झाला म्हणजे ऑटोमॅटिक तो ते बंद झाली, ट्रिप झाला. असं आपल्या घरामध्ये पडलेलं राहिलं तर काही प्रॉब्लेम होणार? काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाच्या घरी गरजेचं आहे. सगळ्या सेफ्टी आहे. सगळे सेफ्टी आहे. दुसरा नियम असा की आपण हे असं चालू करतो. आता इथं आहे का काही? नाही. हे कधी मशीन नसती तर अशा प्रकारचे स्फोट भडके झाले. एक मिनिट स्फोट दाखवा मॅडम. अशा प्रकारचे स्फोट भडके झाले हो की नाही? पण आपली मशीन आहे म्हणून तिने काय केलं आपल्याला? ते सेफ ठेवलं. दुसरा नियम असा की आपल्या घरात दूध उतू जाते, चहा उतू जाते, कुकरची वाफ लागते आणि ऑटोमॅटिक हे बंद होते, विजून जाते. केव्हा समजते? जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत आपण जात नाही. तोपर्यंत समजत नाही. वास आल्यानंतर काय करतो आपण? जातो लायटर मारतो. पहिल्यांदा पेटत नाही, दुसऱ्यांदा पेटत नाही, तिसऱ्यांदा असं बघा ते डायरेक्ट तोंडावर येते, चेहऱ्यावर येते, चेहरा भासते आणि तुम्ही करोडो रुपये लावले तरी स्किन पहिल्यासारखे होत नाही. बघा पेटत आहे का? कसं पेटणार? जोपर्यंत टोकाला नेत नाही तोपर्यंत पेटणार आहे. म्हणजे कुठं तरी वाजले का? नाही. काय केलं तिला समजलं की आणखी तिने 80% लॉक केला आणि 20% बर्फाला दिलं आणि इथूनपासून इथपर्यंत जी नळी पडते आपली ऑटोमॅटिक. का बरं पडते? ऑटोमॅटिक चिरा पडतात ना. आणि अशा कधी चिरा पडल्या आपल्या घरात थंडी गरम होऊन नळी पडतात आणि इथं कधी अशी आग लागेल तर काय करसाल तुम्ही? बापरे, बाहेर पडसाल की नाही? हो, डायरेक्ट जीव आधी वाचू. हो की नाही? हो. आणि कधी वाढली तर मग ही वाढली तर बस पूर्ण घरच पेटून जाईल. पण ही वाढल्याबरोबर मशीननं काय केलं? लॉक करून बंद करून टाकलं. आता इथं 50 वेळा तुम्ही परमिशन दिलं तर काय म्हणते ते? तुझं लिकेज काढ, तेव्हा तुला गॅस सप्लाय दे. त्यानंतर मी परमिशन दे नाही. आता हे काढल्यानंतर आपल्याला ते देणार. पण आपल्या नळीतलं निघणार का? नाही. आपल्याला काय असतात? तार असतात ना. आता हे मी असं लावते.
आता इथे आणखी परमिशन देतात. आता तुम्ही म्हणसाल की मॅडम आम्ही नेहमी तेच दाबत बसायचं का? हे एक असतं कॉक बंद करायला लोक मॅडम होते आमचं, हो की नाही? चालू करायला इथं हात लावायचा नाही, इथे नाही इथेच काय करायचं, बंद करायचं आणि इथंच चालू करायचं. चुकून कधी दुर्घटना झाली तर ॲटोमॅटिक हे बंद होऊन जाते. तुमचं रेग्युलेटरपासून नळीला काही कनेक्शन खराब असलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते बंद होते. आता मला सांगा, प्रत्येकाला कुठली मशीन गरजेची आहे ते? हो, खूप गरजेची, खूप गरजेची, अत्यंत महत्त्वाची. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या घरी पाहिजे? हो, पाहिजे. आता याचं महत्त्व सांगते थोडंसं की मशीन कोण्या कंपनीची आहे, किती वर्षाची गॅरंटी आहे आणि याच्यापासून आपला फायदा काय आहे. ठीक आहे, हे बघा.